शासन आणि महाराष्ट्र शासनाने जो बिहारीपणा आणि गुजरातीपणा या महाराष्ट्रावर लादण्याचा जो प्रयत्न करतोय आणि मराठी भाषा या महाराष्ट्रातून त्याचं अस्तित्व संपवायचं जे काम केंद्र शासन महाराष्ट्रातून करतोय त्याच्या विरुद्ध सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे या दोघांनी आवाज उठवून या सरकारला नामोनिश करून त्यांना 5 तारखेचा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे करणार होते। जास्तीत जास्त घेऊन या शासनाने तो मराठी भाषेचा जो जी आर काढला विरोधात जी आर काढला होता हिंदी सक्ती विरोधात, तो हिंदी सक्तीच्या विरोधातला जो जी आर आहे तो या सरकारला नाक मुठी धरून त्याला तो जी आर कॅन्सल करावा लागला, रद्द करावा लागला। हा ठाकरे बंधूंचा हा सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय आहे आणि या सगळ्या महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेचा मराठी माणसांचा हा विजय आहे। पण मी तुम्हाला एक सांगतो परत की या महाराष्ट्रामध्ये दोन्ही नेते हे दोन्ही ठाकरे बंधू कधीही हिंदी सक्ती असू दे किंवा गुजराती असू दे कधी भी होऊन देणार नाही। कारण या केंद्र शासन महाराष्ट्र शासनाला मुंबई त्यांना काबीज करायचे आहे, परंतु हे दोन्ही ठाकरे बंधू आणि ती जनता कधीही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार नाहीत। तर इथली महाराष्ट्राची जनता ही दोन्ही ठाकरे बंधूंच्या पाठीमागे आहे। चिपळूण तालुक्याच्या वतीनं शहराच्या वतीनं आज या ठिकाणी जो आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे तो आनंद उत्सव यासाठी आज या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत आणि माननीय शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्मितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जमलेले आहेत। कारण महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने हिंदी सक्ती विरोधात जो जी आर काढला होता तो जी आर आज महाराष्ट्र सरकारने जो रद्द केलेला आहे हा ठाकरे बंधूंचा विजय आहे। आपल्या सर्व पत्रकारांना सुद्धा तो ज्ञात आहे, कारण आज या मराठी माणसावरती ही हिंदी लादण्याचं काम आता नलावडे साहेब बोलले, महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते, की बिहार आणि बीपी या ठिकाणी त्यांना किंवा गुजराती या ठिकाणी त्यांना निर्माण करायचे आहे, परंतु हे कदापि शक्य होणार नाही। आणि आता या येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना लक्षात येईल की हे दोन्ही नेते या ठिकाणी एकत्र आल्याच्या नंतर या सर्व जे काही विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांची पळतापुई थोडी होणार आहे। आज या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे।